हे नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत नवीन एका भन्नाट व्लॉगमध्ये मित्रांनो. तर आपण आता काहीच तासाचा अवधी राहिलेला आहे आणि आपण निघालेलो आहोत एका नवीन डेस्टिनेशनला आपल्या फॅमिलीबरोबर. आणि लास्ट इयर पण मी ह्याच टायमात एक मोठी ट्रिप मारलेली आउट ऑफ महाराष्ट्र आणि एक महाराष्ट्रामध्ये होती. तर ह्या वर्षीसुद्धा आपण सेम टायमिंगमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यानच आपण गेलेलो एका साऊथच्या दौऱ्यावरती. तर ह्यावेळेस पण आपण आता नॉर्थ साईडला चाललेलो आहोत. तर कुठे चाललो आहे ते आपण डेस्टिनेशनला गेलो होती तुम्हाला मी सांगेन नक्कीच. तर यंदाचा माझा ट्रॅव्हल पार्टनर जो असणार आहे तो विना वर्ल्ड असणार आहे. आपण विना वर्ल्डकडनं आपण चाललेलो आहोत त्या डेस्टिनेशनला. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि काही तासानंतर आपण फ्लाय करणार आहोत त्या डेस्टिनेशनला. सो मजा येणार आहे. आणि आता ओव्हरऑल पॅकिंग वगैरे तर सगळी मस्त झालेली आहे, एकदम परफेक्ट. अजून काय राहिलं नाही आहे कारण की बहुतेक गोष्टी मी तर जशा टू डू लिस्टमध्ये केल्या तर सगळ्या टिक करून झालेल्या आहेत. सो ओव्हरऑल बॅकपॅक रेडी आहे आणि बॅकपॅकिंग तर तुम्ही बघितली असेलच. आणि खूप एक्साइटमेंट आहे, मजा येणार आहे. आणि ही ट्रॅव्हल सिरीजसुद्धा मी डे वाईज टाकीन. तर म्हणजे डे 1ला मी काय केलं, डे 2ला काय केलं असं टाकीन, जेणेकरून तुम्ही पण छान म्हणजे तुम्हाला बघता येईल ते स्पॉट्स. आणि मी मध्ये मध्ये म्हणजे सांगत पण आहे इन्फॉर्मेशन. त्यांचे जर कोण असतील गाईड्स तर इट्स वेल अँड गुड, पण नसेल तर मग मी स्वतः पण तुम्हाला सांगेन की काय एक्झॅक्टली आहे तिकडचं, काय स्पेशालिटी आहे वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवेन म्हणजे रूम बीम कशा आहेत काय वगैरे, तिकडचं हाऊसकीपिंग वगैरे सगळंच ओव्हरऑल तुम्हाला देईन, ज्याने तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. आणि अजून बाकी काय नाही, जास्त तर काय गप्पा मारत नाही. मी जातो तर झोपायला. भेटू आता सकाळी. आणि सकाळची आपली फ्लाईट आहे, सकाळी आपला मित्र येणार आहे घ्यायला. सो चला. गुड मॉर्निंग मंडळी आणि होप तुम्ही सगळे मस्त असाल. सो झोप तर काय आपली एवढी काय झाली नाही आहे, पण ठीक आहे. एक्साइटमेंटमुळे थोडंफार कमी झोप झाली आहे. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 2, म्हणजे पहाटेचे 2 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता सगळे ऑलरेडी आहोत, ऑल सेट खाली जाण्यासाठी. सगळे बॅकपॅक सगळं रेडी झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो. मित्राचा जस्ट आत्ता कॉल येऊन गेला, तो बोलला की आलेला आहे तो खाली. सो तो पण ऑन टाईम आहे. आपण आता सगळेजण जाऊया खाली, बॅग लोड करूया आणि निघूया आपल्या एअरपोर्टच्या जर्नीसाठी. चला, इट्स टाईम टू से गुड बाय टू मुंबई. सो हा माझा मित्र. हॅलो तन्मय. हॅलो. याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो आपल्याला आज घ्यायला आलेला आहे आणि ही त्याची गाडी. सो आपण आता निघूया. म्हणजे फायनली मी पोचलो आता इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूचा. सो आता 1-2 तास आपण आधीच आलेलो आहोत. तर लवकर आलेलं नेहमी बेटर असतं असं मला वाटतं. आणि एकदम मस्त स्मूथली गाडी चालवली त्यांनी, म्हणजे मला तर खूप आवडला. छान झाला प्रवास. आता मावशीला भेटूया आपण आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला. चला. सो मंडळी बघा, इकडे आपले सगळे फॅमिली मेंबर बसले. हाय मावशी, आई, काका आणि इथे पप्पा बसलेत. हाय. सो इकडे आता आम्ही सगळे लाईनीत उभे आहोत आणि तिकीट्स आणि आधार कार्ड घेऊन. सो इकडनं एंट्री आहे आपल्या आता. आणि एक ऐसा दृश्य आहे आपल्या एअरपोर्टचं. सो इंडिकेटरवरती आपण चेक करू शकतो इथे की आपली फ्लाईट किती वाजताची ऑन टाईम आहे की नाही.
आणि त्याचबरोबर गेट नंबर सुद्धा कळतो आपल्याला इकडे. चला आता आपलं बोर्डिंग झालेलं आहे. सो तो पण एक मोठा टास्क असतो माझ्यासाठी, तो कंप्लीट झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, ते म्हणजे गेटच्या पास आलेलो आहोत. गेट नंबर 50 आहे आपला. तर तिकडे आता आम्ही बसलेलो आहोत. 7 वाजता आपल्याला आतमध्ये घेणार आहेत. तर चला आता वाट बघूया पण आपली फ्लाईट कधी लागते त्याच्यावरती. सो हा काहीसा मॉर्निंग व्ह्यू आहे आपल्या धावपट्टीचा. वाजलेला आहेत 6:30. मंडे आफ्टर 2 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत भुवनेश्वरला. भुवनेश्वर एअरपोर्टवर पोहोचलेलो आहे. आणि आता आपण थांबलो आहोत ते म्हणजे बॅगसाठी. बॅग्स आपल्या बेल्टवरती आहेत, तर त्या येत आहेत. त्या घेतल्यानंतर आपण आपल्या टूर मॅनेजरला भेटणार आहोत. तर चला माझ्याबरोबर आता बॅग्स कलेक्ट करायला. सो मंडळी, वेलकम टू भुवनेश्वर नाव. आणि आता आम्ही आहोत ते जिंजर हॉटेलमध्ये आता उतरलेलो आहोत. सो आपल्याला आता रूम्स अलोकेट केले गेलेत आणि आपण आता रूम्समध्ये जाणार आहोत. आणि सध्या आता आराम करणार. त्याच्यानंतर 1 वाजता आपल्याला लंच असणार आहे. सो तो लंच आपण घेऊन त्याच्यानंतर लिंगराज टेम्पलला जाणार आहोत, जो की खूप पुरातन काळातला मंदिर आहे. तर आता त्याची पण माहिती ती सगळं आपल्याला मिळेलच. आणि आपण आता जाऊ आणि रूम्समध्ये चेक इन करूया. चला. सो असं काहीसं हॉटेल आहे जिंजर आतमधून. एकदम एस्थेटिक आहे. सो मंडळी, मी आता रूम टूर देतो तुम्हाला. सो ही आपली रूम असणे आहे पुढच्या 2 दिवसासाठी. सो इकडे वॉशरूम वगैरे आहे. नंतर 2 बेड्स आणि इकडून खिडकीतनं आपल्याला भेटतो हा हायवेचा व्ह्यू. सो अशी काहीशी ही रूम. सो आमच्या घरचे सगळे फिटनेस फ्रीक आहेत. सो आई आता कार्डिओ करते. हे बघा. आणि हा जो आहे पूर्ण हा जिम मधला एरिया आहे. सो आपल्या हॉटेलमध्ये जिम सुद्धा आहे. सो आई एकदम प्रॉपरली कार्डिओ करते आज. सो वर्कआउट फ्रीक, सगळेच जिम फ्रीक आहेत आमच्याकडे. सो ह्याच्यावरनं आपण अंदाज घेऊ शकतो की जिम किती महत्त्वाची आहे. सगळ्या हॉटेल्समध्ये आल्यावर सुद्धा आम्ही वर्कआउट करतो. सो दॅट इज अ गुड स्टोरी अबाउट इट. छान वाटते. सो मंडळी, आता मस्तपैकी आंघोळ झालेली आहे, फ्रेश झालो आहे. आणि आता आपण जाणार आहोत जेवायला. 1 वाजताचा टाईम दिलेला आहे. 1 ते 2 मध्ये आपण जेवायचं आहे. सो ते आहे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तो आपण तिकडे जाणार आहोत, म्हणजे समोरच्याच बिल्डिंगमध्ये आहे जेवण. सो आपण तिकडे जाणार आहोत, जेवणार आहोत. आणि मग नंतर मग पुढचा प्रोग्राम, जसं मी तुम्हाला सांगितलं, आज लिंगराजचं मंदिर बघायचं आपल्याला, तर ते बघायला पण जाणार आहोत. आणि आत्ताच म्हणजे एक थोडा डिस्क्लेमर देतो की जिकडे मला मिळेल तिकडे मी चांगलं शूट करीन. आणि काही मंदिर्स आहेत जिथे नाही मिळणार शूट करायला. मंदिरामध्ये बहुतेक तरी शूट करायला नाही मिळत. पण जर का मिळालं बाय चान्स तर मी नक्कीच 100% शूट करीन आणि तुम्हाला माहिती पण देईन. जर नाही मिळालं तर मी बाहेर येऊन मग तुम्हाला माहिती देईन किंवा कसं काय आहे ते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट इकडचं वातावरण तुम्ही बोललात तर खूप मस्त आहे. मी असं म्हणजे ऐकलेलं की ह्या आता पाऊस पण येतोय मध्ये मध्ये की नाही, पण असं काही नाही. आता विंटर सीझन चालू झालेला आहे. सो आताचं बाहेरचं टेम्परेचर वगैरे तर 22-23 पर्यंत आहे. आणि रात्री 18 पर्यंत जातं, 18-17 पर्यंत. आता ते बघू पण रात्रीचं ते आता काय सांगू शकत नाही. पण ओव्हरऑल टेम्परेचर मस्त आहे, फिरण्यासारखं आहे. आणि आत्तापर्यंतचा प्रवास खूप सुंदर झाला आहे, मस्त आला आहे. सो कंटिन्यू करू. चला. सो हा सगळा स्टार्टअप मेनू आहे. इकडे स्वीट आहे आणि इकडे बघा व्हेजिटेबल टोमा सूप आहे, चिकन आहे, तर शेजवान पोटॅटो आहेत, व्हेज नूडल्स आहेत, स्टीर फ्राईज व्हेजिटेबल आहे, भेंडी मसाला आहे,
मेथी पनीर आहे, दाल तडका आहे, स्टीम राईस आहे, एग करी आहे आणि मुर्गन मस्ताना आहे. सो हॉटेलमध्येच हा एक बार टाईप आहे. सो टू ऑल ड्रिंकर्स याच्यासाठी. मंडळी आत्ताच जस्ट आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला मंदिरामध्ये काही मंदिर आहेत जिथे आपल्याला शूट करायला मिळणार नाही, तसंच झालं इकडे. मंदिरामध्ये शूट करणं अलाउड नव्हतं, पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की ह्या मंदिरामध्ये या नक्कीच. इकडची स्टोरी आहे का, स्टोरी खूप छान आहे आणि तिकडच्या पंडित म्हणजेच पांडा असं इकडच्या भाषेत बोललं जातं, तर तेही सांगितली आम्हाला. तर आणि आता आम्ही इथे जस्ट किती 6:30 वाजलेलेच आहेत, तर आम्ही आता इथे गप्पा मारत बसलेलो आहोत. तर इकडे तुम्हाला दृश्य दाखवत होता. सो हे बघा, हे सगळे आता आम्ही इथे बसलो आहोत गप्पा मारत. हाय, हॅलो. सो मंडळी, आजचा हा दिवस इथे संपलेला आहे आणि त्याचबरोबर आपला हा व्लॉगसुद्धा इथे संपलेला आहे. तो कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडला तर 3 जणांना शेअर करा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर मला मोटिवेशन मिळेल माझ्या पुढच्या ब्लॉगसाठी. तोपर्यंत गुड बाय.